रेल्वेच्या भुसावळ विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महाराष्ट्र ते हावडा पश्चिम बंगाल या ब्रॉडगेज मार्गावर मूर्तिजापूर हे जंक्शन आहे आणि जंक्शनवरून अचलपूर ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ या दरम्यान नॅरोगेज रेल्वे मार्ग अशा सुखसुविधा सर्वसामान्य रेल्वेच्या माध्यमातून जनतेला द्यायचे, त्यासाठी अर्धा खर्च उचलण्याची तयारी केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्याला चांगला प्रतिसाद रेल्वे खात्याकडून मिळेल आणि लवकरात लवकर हा रेल्वेचा प्रकल्प कार्यान्वित होईल याची मला खात्री आहे. 7 हो, तो क्रमांक वाचला. खरं तर सभापती महोदय, ही शकुंतला एक्सप्रेस आहे आणि हे 4 जिल्ह्याला स्पर्श करतं. म्हणजे वर्धा, यवतमाळ, अकोला आणि अमरावती आणि ब्रिटिशकालीन ही रेल्वे आहे. त्यावेळेस विदर्भातला कापूस किंवा तिकडल्या सगळ्या गोष्टी बंदरापर्यंत नेण्याचं काम खरं तर या रेल्वेच्या माध्यमातून व्हायचं. आणि हा पूर्ण ग्रामीण भागातली रेल्वे आहे आणि प्रचंड आमच्या सगळ्या भागाला, एकतर आमचा विदर्भ अनुशेष असलेला विदर्भ आहे, तुम्ही विदर्भातलेच आहे, आपला म्हणजे इथे सिंचनाचा अनुशेष, आरोग्याचा अनुशेष, विद्युत ऊर्जाचा अनुशेष आणि आता रेल्वेचा पण अनुशेष. ज्याप्रमाणे बिहार किंवा इतर राज्यामध्ये जाळे जे विणल्या गेले रेल्वेचे, त्या तुलनेत महाराष्ट्र कमीच आहे. हे काही आपल्याला दुसरं सांगायची गरज नाही. परंतु आता तुम्ही नेहमी, मला वाटतं हे मी 2024 मध्ये विधानसभेत लक्षवेधी मांडली होती आणि तेच उत्तर 24 मध्ये जे उत्तर होतं लक्षवेधीले लेखी स्वरूपाचं, तेच उत्तर तुम्ही 2026 तच्च्याच दिला. एकही शब्द तुम्ही बदलवला नाही. म्हणजे आपलं प्रशासन, सरकार कुठं थांबलं, कोणत्या स्टेशनवर थांबलं, मंत्री महोदय, हे आम्हाला तुम्ही काढून दिलं पाहिजे. मी तेच विचारतोय. नाही, 2024चं उत्तर 2026 तच्च्या तसंच का, त्याच्यात बदल का नाही, ते आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. दुसरा सभापती महोदय, 17/6/2017 आपण तत्वता मान्यता दिली आणि अर्धे पैसे भरण्याचं आपण सांगितलं का आम्ही राज्य सरकार अर्धे पैसे भरतोय. त्यानुसार इस्टिमेट तयार झालं. इस्टिमेट 2000 कोटीच्या जवळपास गेलं. 1000 कोटी आपल्याला भरायचे होते. तत्वता मान्यता तुम्ही दिलेली आहे आणि मग तत्वता मान्यता दिल्यानंतर इस्टिमेट झालं. इस्टिमेट झाल्यानंतर त्याची अंतिम मंजुरात मान्यता भेटायला पाहिजे होती. ती अंतिम मान्यता भेटली नाही. म्हणजे प्रोजेक्ट झालं, इस्टिमेट झालं, सगळं झालं. आता त्याला खरं तर अंतिम मान्यता देऊन ते काम सुरू केलं पाहिजे आणि सरकारनं आपल्या वाट्याचे पैसे, जे राज्य सरकारच्या वाट्याला येणारे पैसे आहे, ते आपण भरले पाहिजे. या सगळ्या संदर्भात तुम्ही काय म्हटलंय आधी का मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आता जून महिन्यात. हे पत्रानं होणार आहे का? तुम्ही सांगा. हे केंद्रातले पैसे वापरून ह्या सगळ्या सुविधा आपण देण्यासाठी भूमिका घ्यावं लागेल आणि मग अंतिम मान्यता कधी देणार तुम्ही, त्याला कधी मिळवून देणार. जरी केंद्राचा विषय असला तरी पैसे आपले लागतच आहे. त्याला अंतिम मान्यता देऊन कधी काम सुरू करणार ची गोष्टी सांगितली का रक्कम वाढली तरी आपण तो हिस्सा उचलण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. हे याच्यातलं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्ही कबूल केलं, त्याबद्दल आपले आभार. पण दुसरी गोष्ट अशी आहे का रेल्वे शकुंतला एक्सप्रेस हा काही एकच प्रकल्प नाही आहे, महाराष्ट्रात अनेक आहे. उलट मला वाटते केंद्र आणि राज्य याचा समन्वय साधण्यासाठी काही गोष्टी आपल्याला समोर पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्री महोदय असेल, ह्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे. परिवहन म्हणून तुम्ही सुद्धा एक आढावा घेतला पाहिजे का किती रेल्वे प्रकल्प बंद आहे, एकूण रेल्वे प्रकल्प बंद मध्ये कोणते महत्वाचे आहे, त्याचे एबीसी करा आणि तशा पद्धतीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्या. मुख्यमंत्री त्या सगळ्या संदर्भात रेल्वे सोबत बैठक लावेन, मंत्र्यांसोबत काही ना काही मार्ग निघण, हा एक प्रयत्न केला पाहिजे. दुसरं तुम्ही उत्तरामध्ये काय म्हटलं का प्रकल्पाच्या अहवालाची सद्यस्थिती सादर करण्याबाबत मध्य रेल्वेस कळवण्यात होते, तथापि संदर्भातील अहवाल अद्यापर्यंत अप्राप्त आहे. ही प्रशासकीय बाब आहे, हे आपल्या स्तरावरची बाब आहे. याला कधी तुम्ही सांगणार, किती दिवस लावणार? म्हणजे 2016 पासून 17 पासून हा प्रकल्प अहवालच जर भेटत नसेल तर उद्या बैठकही आम्ही तिथं लावल्यानंतर आखरी उत्तर काय रेल्वे मंत्र्याचं का डीपीआर द्या, डीपीआर झाल्यावर आम्ही देऊ. म्हणजे तुमच्या स्तरावर उद्या परवा लगेच कोण तुमचा इथं अधिकारी आहे तो केंद्राचा आहे म्हणजे काही आमच्यापेक्षा मोठा आहे का? त्याला उचला, आणा उचलून आणि हे बैठक लावा. हे डीपीआर किती काळात तुम्ही देणार, किती वेळात देणार, आता हे सगळ्या प्रशासकीय बाबी पूर्ण करून राहिलेला जो गोष्ट आहे, तुम्ही आहे तुमच्या नावात प्रताप आहे, तो प्रताप तुम्ही इथं दाखवला तर आम्हाला वाटतं का आपने विदर्भ की लाज रखी है.
ते लास्ट ठेवावं लागेल. आम्हाला काय सांगावं लागेल तिथे? आम्हाला लोक विचारते का हो लक्ष तिथं लावला आणि मग झालं काय? आम्ही सांगतो प्रतापरावने उत्तर दिलं. ते उत्तरात थोडी जान पाहिजे, उसमें और ताकद देना चाहिए. म्हणजे डीपीआर कधी करणार? मंत्री महोदय, सभापती महोदय, माननीय बच्चू कडूंनीच सभागृहामध्ये सांगितलं की मुख्य उत्तर मला जे वाढीव खर्च आहे तो देण्याची तयारी ही राज्य शासनानं दर्शवली आहे. त्यामध्ये जान आहे, 1200 कोटी रुपयाची जान आहे. आणि हे 1200 कोटी रुपये देण्याची अतिरिक्त 1200 कोटी रुपये देण्याची जबाबदारी जर राज्य सरकारनं घेतलेली तर यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाठपुरावा ह्या प्रकल्पासंदर्भात चालू आहे. बच्चू भाऊ, आपल्यालाही कल्पना आहे, आता आपण युतीमधले आहोत, महायुतीचे आपण घटक आहोत आणि घटक म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर आणि ते करत असलेल्या पाठपुराव्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी जबाबदारीने सांगतो, परिवहन मंत्री म्हणून ज्या वेळेस प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून आपल्याला गरज लागेल त्याची प्रताप सरनाईक आपल्या बरोबर आहे. डीपीआर बनवण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची नसते, ती केंद्राची रेल्वे खात्याची असल्या कारणानं तर डीपीआर सुद्धा लवकरात लवकर कसा बनवला जाईल यासाठी संबंधित आपल्या अधिकाऱ्यांना मी त्यांच्याशी चर्चा करायला सांगतो.